बाई तुझा आशीर्वाद प्रेक्षकांनो मालिकेचा जबरा ट्रॅक आता समोर आलेला आहे। आपण आत्तापर्यंत पाहिलंय अवनीच्या वडिलांनी तिचा आता इगो मोडून काढण्यासाठी तिचे सर्टिफिकेट जरी जाळले असले तरी अवनीचं टॅलेंट मात्र तिला आता गप्प बसू देणार नाहीये आणि त्याच्यातच दानगट कुटुंबाची असलेली मात्र आता तिला साथ। अवनीचे वडील मात्र तिच्यासाठी खूप मोठे त्रासदायक खड्डे खणत ठरलेले आहेत। म्हणजे आता अवनीने कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठेही तिला जॉब मिळू नये यासाठी प्रयत्न करत असताना मात्र आता अवनीच्या टॅलेंटवरती आणि दानगट कुटुंबाच्या या सगळ्या ह्याच्यावरती अवनीला जॉब मिळणार आहे। हो प्रेक्षकांनो, आणि आता इथून अवनीचं पुढचं लाईफ एकदम सुकर होणार आहे। बरं, आता जॉब मिळाल्यावरती अवनी मात्र आता हे घर सोडणार नाहीये, तर मात्र आता या घराला सावरणार आहे। हो प्रेक्षकांनो, असं नक्की काय घडलंय, अवनी या सगळ्यामध्ये मात्र आता या कुटुंबाला कसं सावरणार आहे, सगळं सविस्तरपणे पाहूया। इकडे आपण पाहिलं अवनी आल्यावरती मुद्दामच धोंडी तात्या आता इकडे दगड मारून या दोघांना बाहेर बोलवतात, जेणेकरून त्यांना आता समजू दे की या घरची सून आता परत आलेली आहे। आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये आणि त्यानंतर मात्र आता इकडे अवनी आल्यानंतर सगळेजण बघायला येतात आणि त्यानंतर मग आता धोंडी तात्या सांगायला लागतात, काळजी करू नकोस बाळा, तुला कुणीही कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे। इकडे ह्या दोघांचे धाबे दणाणलेत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे हे दोघं जण एकमेकांशी चर्चा करतायत। काही झालं तरी सुद्धा याला आता म्हणजे याच्या सुनेचा जास्तच माज आहे आणि त्यावरती मात्र आता इकडे आत्या सांगायला लागते, आपण हातावरती हात ठेवून चालणार नाहीये, काहीही झालं तरी याचा माज आपल्याला उतरवायला पाहिजे। आणि असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, ते काही नाहीये, आपण ही मुलगी इथून निघून जाईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। इकडे आता धोंडी तात्या सांगायला लागतात, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव अवनी, तुझ्या पाठीशी कुणी असो किंवा नसो, तुझा हा बाप तुझ्या पाठीशी उभं राहणार आहे। तुझ्या बापांनी जरी तुझे सर्टिफिकेट जाळले असले ना तरी सुद्धा मी तुला तुझे सर्टिफिकेट परत मिळवून देईन। आणि इतकंच काय, तुला आता नोकरी हवी आहे ना, तुला नोकरी सुद्धा मिळवून देईल। आणि यावरती मात्र आता धोंडीचा त्या जरा जास्तच बोलतायत, म्हणून बाकी सगळे घरातले त्यांना आता गप्प बसायला सांगत आहेत। आणि त्याच वेळेला मात्र आता समजलेलं आहे ते म्हणजे इकडे आता सुलीला की हिचे सर्टिफिकेट बापाने फाडलेत काय। आणि आता ह्यावरती ती सांगायला लागते, बघ, याचाच उपयोग करायचा आहे, ही पोरगी कुठेही नोकरीला जाईल ना त्याची खबरबात तिच्या बापाला दे, जेणेकरून मात्र आता ह्यांना कुठंच नोकरी मिळणार नाहीये। आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतात राजा की थांबा अण्णा, थांबा, जास्त बोलू नका। अण्णा म्हणतात, काय तुला सर्टिफिकेट पाहिजेत ना, मी बघतो काय करायचं ते। यावरती सुली आता सांगायला लागते, काय करणार आहेस, स्वतःला 4 बुकं कधी शिकता नाही आली, स्वतःला धड लिहिता वाचता येत नाही तुला, आणि तू हे सगळं करणार। यावरती तो म्हणतो, तुला काय ग माहिती मला काय येतं आणि काय नाही ते। यावरती सुली आता सांगायला लागते दत्ताला, दत्त्या, हिच्या बापाला सगळी हिची खबरबात पोचव, जे काही हिच्या आयुष्यात चाललंय ना ती प्रत्येक खबरबात हिच्या आता बापापर्यंत पोहोचली पाहिजे। आणि हिचा बाप कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र हिला जॉब मिळणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहे। आणि आपण पण तो करायचा, मी पण बघते कशी काही ही जॉब मिळवते आणि या धानगटांच्या घरामध्ये सुबत्ता येते ते। कारण एकदा का हिला जर का नोकरी मिळाली ना तर हे दानगट मात्र आपल्याला काहीच ऐकायचे नाही आहेत। असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, ठीक आहे, हिच्या बापालाच फोन करतो आणि आता त्याला सांगतो की तुला बातमी पण देतोय, पण आमचं पण काहीतरी भले कर। सुली सांगते, आपल्याला भलं व्हायचं असेल तर आता हिने या घरातून जाणं फक्त महत्त्वाचं आहे, ही एकदा का या घरातून निघून गेली की आपलं भलं समज। असं म्हणत मात्र आता सुली दत्ताला फोन करायला लावते। ज्या वेळेला दत्ता आता फोन करतो आणि फोन करून दत्ता इकडे सांगायला लागतो अवनीच्या वडिलांना की तुमची मुलगी इकडे आता हे जॉब शोधण्याचा प्रयत्न करत आहे। आणि त्याच वेळेला मात्र आता डोकं फिरलंय ते म्हणजे देशमान्यांचं, आणि ते सांगायला लागतात, हे बघा, तुम्ही आम्हाला खबरबात द्या, तुम्हाला जे काय हवंय ते सगळं मिळून जाईल। यावरती मात्र आता इकडे महेश सांगायला लागतो, पक्के लालची लोक आहेत ती बाजूची, म्हणजे त्यांना या सगळ्यामध्ये मात्र आता बाकी काही नको आहे, त्यांना आता फक्त पैसा पाहिजे। आणि त्यावरती मात्र आता आई म्हणते, मला काय वाटतं माहितीये का, ती या सगळ्यामध्ये आपला संसार थाटण्याचा प्रयत्न जर का करत असेल ना तर आपण तिला नको त्रास देऊया। प्रत्येक गोष्टीमध्ये तिला आता त्रास देऊन काय आपल्याला मिळणार आहे,
मला असं वाटतं की आपण या सगळ्यामध्ये त्यांना त्यांच्या हालवरती सोडूया असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतात ते म्हणजे तो आता महेश सांगायला लागतो, आई तुला असं वाटतंय की ती आता आपल्यासाठी इतकं उलटसुलट काही बोलून गेली आणि आता मी तिच्या पायावरती उभं राहणार आहे आणि आपण गप्प बसायचं ते काही नाही आहे, मी गप्प बसणार नाही आहे. देशमाने सांगायला लागतात ते काही नाही आहे महेश, ती जिथे जिथे जॉबची ॲप्लिकेशन मुळातच या सगळ्यामध्ये तिला आता म्हणजे सर्टिफिकेट नाही आहे म्हणजे आता जॉब मिळणं तसं मुश्किल वाटतंय मला, पण ठीक आहे तरीसुद्धा काय आणि कसे प्रयत्न ती आता करत आहे हे पाहूया आणि त्यानंतर मात्र आता आपण आपलं पुढचं पाऊल उचलूया असं म्हटल्यावरती मात्र आता महेश सांगतो, ठीक आहे ही दानगट कंपनी आपल्याला काहीही झालं तरीसुद्धा योग्य तीच बातमी देतील, तुम्ही काळजी करू नका, पैसे फेकले की बरोबर सगळं होईल. आणि त्यानंतर मग आता ह्यांचं डील ठरतं. इकडे दत्ता ज्या वेळेला अवनी आता जाणार असते त्या वेळेला प्रत्येक वेळेला मात्र आता इकडे देशमान्यांना फोन करतो आणि देशमान्यांना फोन करून कुठे कुठे अवनी आता जॉबसाठी चाललेली आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. बरं हे सगळं होत असताना मात्र आता अवनीच्या वहिनीला खूप वाईट वाटत आहे आणि ती आता विचार करते नाही काहीही झालं तरी सुद्धा अवनीच्या सोबत आता चुकीचं काही घडता कामा नये आणि त्यामुळे ती आता ज्या नंबरवरून फोन आलेला आहे ज्या नंबरवरून मात्र आता अवनीच्या वहिनीला फोन आलेला असतो त्या नंबरला फोन करते. फोन आता इकडे धन्याने उचललेला आहे आणि त्यावरती मात्र आता धन्या सांगायला लागतो, हॅलो कोण बोलतंय? आणि यावरती आता मात्र सगळं समजल्यावरती तो सांगायला लागतो, बोला ना वहिनी, देऊ का अवनी वहिनीला? यावरती ती म्हणते, माझ्याकडे इतका वेळ नाही आहे, तू फक्त एक काम कर, अवनीला मात्र आता सांग की तू ज्या ठिकाणी जॉबला चाललेस तर तुमच्या बाजूचे म्हणजे तुमचे कोण आत्या आणि काका आहेत ना ते आता आमच्या घरी कळवणार आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून लपून त्यांना आता खोटं सांगूनच तुम्हाला बाहेर पडावं लागणार आहे. आणि यावरती तो म्हणतो, अच्छा काल आता तात्यांनी जे बोलायला नको होतं तेच तात्या बोलून गेलेले आहेत आणि त्यामुळे आता मात्र ह्या लोकांनी हा सगळा प्लॅन केलाय, तुम्ही काळजी करू नका, बरं झालं तुम्ही आम्हाला हे सगळं सांगितलं म्हणून. आणि त्यानंतर आता मात्र तो सांगायला लागतो, काहीही झालं तरी वहिनींच्या बाबतीत आता चुकीचं असं मी काही घडू देणार नाहीये असं म्हटल्यावरती ती वहिनी सांगायला लागते, हे बघ लवकरात लवकर अवनीपर्यंत माझा आता हा मेसेज पोचव असं म्हटल्यावरती तो म्हणतो, तुम्ही चिंता करू नका, मी वहिनीपर्यंत हा मेसेज तुमचा आता नक्की पोहोचवेन असं म्हणत धन्याने मात्र आता फोन ठेवलेला आहे. बरं हे सगळं झाल्यावर आता मात्र धोंडी आता सांगतायत, हे बघ एक काहीतरी काम करायला पाहिजे, आता मात्र चांगला जॉब आपल्याला मिळायलाच पाहिजे. आणि त्यानंतर मात्र आता अवनीला हा निरोप पोचतो. अवनीला ज्या वेळेला निरोप ती आता वहिनीला कॉल करते आणि त्यानंतर ती सांगायला लागते, वहिनी बरं झालं तू मला सांगितलंस ते, पण आता तर मला कळतच नाहीये की आता म्हणजे घरचे कोण बाहेरचे कोण, घरातले सगळेच जण मात्र आता परक्यासारखे झालेत आणि परकी माणसं मला आपली वाटायला लागलेली आहेत. खरं सांगायचं तर आता मला या सगळ्यामध्ये घरी अजिबात तोंड बघण्याची कोणाची इच्छा नाही आहे. वहिनी सांगते, तुझं वागणं बरोबर आहे, तरी मी तुला एक गोष्ट सांगते, तू आता फक्त तुझ्या बाजूच्या लोकांच्या पासून सावध राहा, ते आता तुझ्या सगळ्या बातम्या इकडे पोहोचवण्याचं काम करत आहेत. ती सांगायला लागते, बरं झालं बहिणी. मग आता इकडे राजा इकडे आलेला आहे आणि राजा सांगायला लागतो, चला उद्याच्या उद्या तुम्हाला मी इंटरव्ह्यूला घेऊन जातोय, पटकन जेवून घ्या बरं. आणि त्यावरती ती सांगायला लागते, इंटरव्ह्यूला? पण माझ्याकडे सर्टिफिकेट कुठे आहेत? यावरती तो म्हणतो, तुम्ही काय अण्णांना कमी समजलात का? अहो आता ते फक्त बोललेले नाही आहेत तर त्यांच्या अशा ओळखी आहेत ना, तुमचे सगळे सर्टिफिकेट मात्र आता तयार होतील डुप्लिकेट म्हणून. अवनी सांगते, खरंच? यावरती तो सांगायला लागतो, हो खरं, 100% खरं. दुसऱ्या दिवशी मात्र आता इकडे राजा आणि धन्या आणि त्याचबरोबर अवनी इंटरव्ह्यूला आणि या सगळ्यामध्ये मात्र आता अवनीला खरं तर जॉब मिळणार आहे, कारण या सगळ्यामध्ये इकडे आता वहिनीने सत्य सांगून अवनीची कान उघडणी तर आता केलेलीच आहे आणि त्याचबरोबर मात्र आता तिच्या घरच्यांनी कशी कारस्थानं करत आता तिला अडकवण्याचा प्रयत्न केलाय हे सुद्धा सांगितलंय. म्हणूनच मालिकेचा टर्निंग पॉइंट येत अवनी या सगळ्यामध्ये आता जॉब इंटरव्ह्यूसाठी गेले आणि तिच्या टॅलेंटवरती मात्र आता तिला जॉब मिळालाय. हां, पण अवनीचे सर्टिफिकेट मात्र आता डुप्लिकेट आहेत आणि ही डुप्लिकेट सर्टिफिकेट मात्र इकडे धोंडीत आता मी कशी बनवलेत हे काही तिला माहीत नाही आहे. आता या जॉब तर मिळालाय, पण आता इकडे सांगितलेलं आहे की तुम्ही तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट सादर करा. आता या वेळेला अवनीकडे खरं तर मोठी पंचायत येणार आहे. आता या सगळ्यावरती दांडगट कुटुंब कशा पद्धतीने मार्ग काढणार आणि अवनीला मात्र आता
खूप मोठ्या लाखोच्या पॅकेजची नोकरी मिळाल्या कारणाने दानगटांच्या घरामध्ये मात्र आता खरी सुबत्ता येणार आहे। येणाऱ्या भागामध्ये मात्र आता अवनी या सगळ्यामध्ये नवीन घराचा सुद्धा आता सगळ्यांच्या समोर प्रस्ताव ठेवणार आहे। नक्की काय घडणार, कसं घडणार, येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे।